काही दिवसांपूर्वीच संभाजी महाराजांनी औरंगजेबाविरुद्ध निर्णायक लढतीसाठी संगमेश्वरात बैठक बोलावली होती. संभाजी महाराज विशालगडावरील ढासळलेल्या बुरुजाचे काम पूर्ण करून संगमेश्वरात जाणार होते. संगमेश्वराच्या बैठकीत सेनापती महारोजी घोरपडे, धनाजी, संताजी, कवी कलश आणि मराठे सरदार अशी मंडळी जमणार होती. इकडे मात्र मुकर्रब खानाला संगमेश्वरातील बैठकीची खबर लागली होती, म्हणून त्याने लागलीच त्याची 3000ची फौज त्या दिशेने वळवली होती. मात्र तो जंगल एवढा भयान होता की तेथून परत येणे महामुश्किलच. तो एवढे धाडस करूच शकत नव्हता. पण वतनासाठी बुडालेल्या गणोजी शिर्केंच्या मनात संभाजी राजांविषयी देशपूर्ण राग भरला होता. त्यातूनच शिर्केंनी मुकर्रब खानाला मदत करून जंगलाची बिकट वाट सोपी केली होती. इकडे विशालगडाचे काम पूर्ण करून संभाजी महाराज संगमेश्वराला पोहोचले होते आणि औरंगजेबाविरुद्ध निर्णायक मसलत चालू झाली होती. तिकडे मात्र खान कीर जंगल पार करत होता आणि इकडे मसलतीत मागील 3 वर्षातील दुष्काळामुळे पाणी टंचाई, चारा टंचाई, त्यातच औरंगजेबाची चढाई आणि वतनासाठी चटावलेले वतनदार यावर चर्चा चालू होती. पुढे औरंगजेबावर अंतिम चढाई कशी करायची याची योजनाही आखली जात होती.